मी काल म्हटलं होतं की मी रेसिपी शेअर करेल, तर मग मी रेसिपीचा व्हिडिओ बनवला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी छान मिक्सरमधून सगळं वाटून घेतलं, काय कांदा, टोमॅटो, नंतर अद्रक, लसूण, मिरची याची छान पेस्ट बनवून त्याच्यामध्ये थोडीशी कणिक, आपली जी गव्हाचं पीठ असतं, रवा, नंतर जे डब्यामध्ये मसाले सापडतील ते सगळे मसाले टाकले त्याच्यामध्ये आणि त्याला छान असं हिंग बिंग, जिरं बिरं सगळं 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 टाकून त्याचा असा छान असं आटा मळून घेतला आणि मग त्याला रेस्ट करायला ठेवलं 10-15 मिनटं. नंतर त्याच्या छान अशा पुऱ्या बनवल्या आणि त्या मस्त छान तेलामध्ये तळून घेतल्या. काय मग झाली मसाला पुरी, एकदम 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 छान अशी टेस्टी आणि कुरकुरीत झालेली होती मसाला पुरी. आणि त्याच्यामध्ये ना मी थोडा रवा घातला होता, तर त्यामुळे ना त्याला तेलसुद्धा राहिलेलं नव्हतं थोडं पण, म्हणजे थोडीसुद्धा ऑइली नव्हती आणि टेस्टला तर खूप छान आणि खूप भन्नाट लागत होती. आणि त्याच्यासोबत ना मी ती भंडाऱ्यामध्ये मिळत नाही का बटाट्याची भाजी, तशी भाजी बनवली होती. मग काय छान घरीच्या बटाट्याची भाजी, आमरस, पुरी असा मस्त बेत होता.